नमस्कार मंडळी, आज मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत. त्याला चिरा वगैरे पण काहीच पडलेले नाही आणि चिरा पडू नयेत म्हणून मी त्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे. पुढे हे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. एका वाटीमध्ये पाणी आहे आणि एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ आहे. गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते पाणी टाकलेलं 1 वाटी, 1 चमचा तूप आणि 1 चमचा हे दूध टाकलेलं आहे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार. आता हे पाणी थोडं उकळू द्यायचं आणि ही एक ट्रिक आहे. या पिठामध्ये, तांदळाच्या पिठामध्ये 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर पण मिक्स केलेले आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ पण टाकू शकता. आता हे पूर्ण उकळल्यानंतर मी ते पीठ त्यात टाकलं. ही उकड मी एका ताटामध्ये घेतलेले हे चांगलं मिक्स करून आणि फुलपात्राच्या साहाय्याने मी ते पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे पीठ. आता हे पीठ मी 15 ते 20 मिनटं झाकून ठेवते. तोपर्यंत इकडे मी सारण बनवून घेते. पॅनमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. त्याच्यामध्ये गूळ पूर्ण वितळून घेते. याच्यामध्ये आता मी नारळ टाकणार आहे. 1 वाटी नारळ. ते दोन्ही पण मिक्स करून घ्यायचं छान. माझ्याकडे हा असा मोदक बनवण्यासाठी साचा आहे. त्याच्या साहाय्याने मी मोदक बनवणार आहे. त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि ते पूर्ण पसरून घ्यायचं पीठ आतमध्ये. हे या पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं ते पीठ आणि त्याच्यामध्ये ते सारण टाकायचं आणि वरती त्याला कव्हर करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. याच पद्धतीने आता मी सर्व मोदक बनवलेले आहेत. हे बघा आणि किती छान झाले. थोडा पण चिरा पडलेले नाहीत. त्यासाठी तुम्ही ही माझी ट्रिक वापरून नक्की ट्राय करा. गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे मी उकळायला. त्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. हे सर्व मोदक आता मी त्याच्यामध्ये ठेवते. पाणीला उकळी आलेले आहे. वाफ पण छान येत आहे. आता हे सर्व मोदक मी ठेवून देते. 10 ते 15 मिनिटानंतर हे बघू शकता किती छान झाले. हे मी केसर नंतर लावलेलं आहे. हे बघा खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा. खूप छान झालेले आहेत. थँक्यू.